म्हणाल्यात। दरम्यान धनगर समाजाच्या इंग्रजी शाळांसाठी जी मान्यता देण्यात आलेली होती ती रद्द केल्यानंतर आता पुन्हा मान्यता देण्याचा प्रश्नच येत नाही असं अतुल सावे म्हणालेले। त्यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूया। मंत्री अतुल सावे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। एकूणच कुठेतरी घोटाळा झालेला आहे वसतिगृहासंदर्भात। एबीपी माझाकडनंच ही सगळा घोटाळा समोर काढण्यात आलेला होता। तुमच्याकडनंच त्या सगळ्या वसतिगृहासंदर्भात स्थगिती देखील देण्यात आलेली होती। पुन्हा एकदा ते जे वसतिगृह आहेत ते सुरू करण्यात येत आहेत 23। नेमकं काय या संदर्भात सुरू आहे? कुठल्याही प्रकारचं वसतिगृह सुरू करण्याचं आम्ही पाऊल उचललेलं नाही। ते लोक कोर्टात गेले होते। कोर्टाने आम्हाला आदेश दिला होता की ह्यांना फेरविचार करावा। आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांना संधी दिलेली नाही, कारण की जी मुलं त्या शाळेमध्ये होते त्यांना दुसऱ्या शाळांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आम्ही सगळीकडे दिलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही करतोय। कुठल्याही शाळांना, ज्या 23 शाळा बंद केल्या होत्या त्यांना कोणालाही आम्ही परवानगी किंवा कुठल्याही प्रकारची सूट दिलेली नाही। पण मग आता सध्या प्रश्न असा आहे की या संदर्भात काही अधिकाऱ्यांना किंवा मग कर्मचाऱ्यांना इथं बोलवण्यात आलेलं आहे का? काय या संदर्भात असा कुठलाही स्टेप घेतलेला आहे? मी सांगितलं तसं ऑलरेडी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। त्याच्यामुळे त्या शाळा काय चालू करायचा काही प्रश्नच येत नाही। त्या मुलांना समज ते लोक कोर्टात गेले होते, पण कोर्टाने आम्हाला पुन्हा फेरविचार करावा सांगितलं होतं। आम्ही तसं करू शकत नाही, कारण की त्या शाळांमध्ये सुविधाच नाहीये, तर त्या शाळांना का परवानगी द्यायची? या संदर्भात आता पुढील कारवाई काय तुमच्याकडनं करण्यात? तिकडचे जे विद्यार्थी आहेत ते आम्ही दुसऱ्या शाळांमध्ये शिफ्ट करतोय। गोपीचंद पडळकरांकडनं देखील कुठेतरी आरोप होण्यात येत आहे की एकाच जिल्ह्यामध्ये 40 ज्या शाळा आहेत किंवा वसतिगृह आहेत ते देण्यात येत आहेत। नाही, असं नाही आहे। प्रत्येक गावात आहेत, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत। बीड, जालना, संभाजीनगर अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या आहेत त्या, आणि ज्याच्यावर कारवाई केली आहे त्यांच्याकडे सुविधा नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। यापुढे त्यांना परवानगी जाणारच नाही आहे। म्हणजे ज्या 25 शाळा आहेत त्या 25 शाळांनाही परवानगी नसेल? येस। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल ते हे होते अतुल सावे, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की ज्या वसतिगृह आहेत किंवा ज्या शाळा ज्यांना वसतिगृह देण्यात आलेले होते त्या संदर्भात कोणताही निर्णय जो आहे तो घेण्यात येणार नाही आहे, आणि अशा प्रकारे त्यांच्याकडनं हा निर्णय देखील घेण्यात येणार आहे आणि ते देखील स्पष्ट होताना दिसत आहे। कॅमेरामॅन रोहित कांबळेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचं अतुल सावे यांनी सांगितलेलं आहे। गैरव्यवहार करणाऱ्या शाळांवरती कारवाई सुरू केल्याचंही सांगितलंय। कोणतंही वसतिगृह सुरू करण्याचे आदेश आम्ही दिलेले नाहीत असं अतुल सावे यांनी सांगितलेलं आहे। कोर्टानं फेरविचार करण्यास सांगितलं, पण आम्ही तसं करणार नाही अशी प्रतिक्रिया अतुल सावे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे। तर याच संदर्भात एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। धनगर विद्यार्थ्यांसाठीच्या इंग्रजी शाळातील लुटीच्या प्रकरणी राजे होळकर योजनेच्या अधिकाऱ्यांना मुंबईत पोहोचण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। 4 जिल्ह्यातील अधिकारी आणि कारकुनांना मुंबईत बोलावलं गेलंय।